श्री स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ। आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण कसं करायचं। आता या व्हिडिओमध्ये आपल्याला नियम आणि अटी बघायच्या आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेला आपण पारायणाला सुरुवात करतो त्यावेळेला ज्या जागी आपल्याला पारायण मांडायचं आहे, म्हणजे मी आधी तुम्हाला सांगितलं की तुम्ही चौरंगावर मांडू शकता किंवा पाटावर। तर त्या ठिकाणी ज्या जागेवर पारायण करायचं आहे त्या ठिकाणी तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर ते शिंपडून घ्या आधी, किंवा जर तुमच्याकडे गोमूत्र तर बऱ्याच ठिकाणी अवेलेबल असतं तर गोमूत्र घ्या, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करा, खडे मीठ टाका आणि हळद टाका। हे सगळं मिश्रण करून तुम्ही त्या ठिकाणी, म्हणजे ज्या ठिकाणी पारायण करायचे ती लादी तुम्हाला ती जागा तुम्हाला पुसून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग सुकल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी चौरंगावर पूजा मांडून घ्यायची आहे। आता बघा आपल्याला म्हणजे ज्या पारायणं, बरीच पारायणं आहेत, म्हणजे प्रत्येक देवाची ज्या ज्या दिवशी त्या त्या देवाची पारायणं केली जातात। आपल्याला आता बघायचे स्वामी चरित्र ग्रंथाचं पारायण। आता हे पारायण जे आहे आपल्या स्वामींचं पारायण, हे कोणत्या दिवशी सुरू करावं। आता जसं की आपण बघतो की गुरुचरित्र पारायण आहे, शिवलीलामृत आहे, नवनाथ पारायण आहे। तर आपल्याला स्वामी चरित्र ग्रंथाचं पारायण, हे पारायण कोणत्या दिवशी सुरू करायचे। तर आता ही बाकीची जी पारायण आहेत ती त्या त्या देवांच्या त्या त्या दिवशी सुरू करतात, पण आपल्याला स्वामींचं पारायण हे गुरुवारच्या दिवशी सुरू करायचे। आणि त्यासाठी आपल्याला बघा नियम काय आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचं की मी तुम्हाला सांगितलं की वेळा आपल्याला काय पाळायच्या आहेत, म्हणजे पारायणाची वेळ कोणती पाहिजे। तुम्हाला जर शक्य असेल बघा म्हणजे बऱ्याच ठिकाणी ना, बऱ्याच घरामध्ये ज्या गृहिणी असतात की त्यांना वेळ भेटत नाही, कामं आवरून दमलेले असतात, थकलेले असतात, मग त्याच्यामुळे लवकर जाग येत नाही। तर तुम्ही त्यांच्यासाठी तुम्ही 12च्या आतमध्येही पारायण करू शकता। कारण 12 ते 12:30 मध्ये आपल्याला पारायण करायचं नाहीये। याचं कारण म्हणजे देवाच्या भिक्षेचा टाईम असतो आणि त्या काळामध्ये केलेली सेवा ही देवापर्यंत पोहोचत नाही असं मानलं जातं। त्याच्यामुळे आपल्याला 12 ते 12:30 मध्ये पारायण करायचं नाहीये। आपल्याला त्याच्या आधी आपण कधीही करू शकतो। शक्यतो तुम्हाला जर ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे 3:30 ते 4च्या दरम्यान जर सुरू करता आलं पारायण तर तुम्ही नक्की करा। कारण आपण म्हणतो ना की योग्य वेळ जरी आपण फॉलो केली तरीही म्हणजे बघा आपली काहीतरी इच्छा आहे देवाकडे आणि आपल्याला वाटतं ती पूर्ण व्हावी। मग जर देवाच्या इच्छेनुसार जर आपण काही दिवस थोडंसं वागलं तर नक्कीच त्याचा फायदा होतो। तर त्याच्यामुळे आपण ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला शक्य झालं तर नक्की त्या मुहूर्तावर तुम्ही पारायण करू शकता। त्याच्यानंतर आपल्याला परान्न घ्यायचं नाहीये। परान्न म्हणजे बघा दुसऱ्याच्या, म्हणजे हे जे 7 दिवस आहेत पारायणाचे, जेव्हा तुम्ही पारायण सुरू करता ते अगदी 7व्या दिवसापर्यंत, 8व्या दिवशी तर आपल्याला समाप्ती करायची आहे, पण ह्या पहिल्या 7 दिवसामध्ये आपल्याला कोणाच्याही घरचं पाणी आणि अन्न ग्रहण करायचं नाहीये। कारण गुरुचरित्र जर तुम्ही वाचलं असेल तर त्याच्यामध्ये सेपरेट अध्याय आहे की गुरुदेव दत्तांनी सांगितलं की परान्न घेतल्यानंतर काय होतं, का आपल्याला परान्न घ्यायचं नाहीये। त्याच्यामुळे आपल्याला हे तर टाळलं, जितकं आपलं टाळता येईल आपल्याला तितकं 7 दिवस तरी ॲटलिस्ट तुम्ही म्हणजे टाळण्याचा प्रयत्न करा। आता आपल्याला ब्रह्मचर्या काय पाळायची आहे। बघा पारायण काळामध्ये आपल्याकडून नकळत काहीतरी चुका होतात, म्हणजे कोणाला तरी आपण दुखावतो, कोणाचं तरी मन दुखावतो, किंवा फॅमिलीमध्ये छोटे छोटे वाद होतात। तर आपल्याला त्या गोष्टीमध्ये पडायचंच नाहीये। तुम्हाला जेवढं मौन पाळता येईल या काळामध्ये, म्हणजे तुम्हाला जितकं देवाचं नामस्मरण करता येईल, तुम्ही शांत बसा, तितकं जेवढं कामापुरतं बोलता येईल तेवढं घरच्यांसोबत बोला तुम्ही। पण या काळामध्ये जितकं तुम्हाला देवाचं नामस्मरण करता येईल, जितकं शांत राहता येईल तितकं शांत राहण्याचा प्रयत्न करा। त्याचबरोबर आपल्याला बघा आपण म्हणजे जे जेंट्स लोक असतात ते दाढी वगैरे करतात, परत म्हणजे नख वगैरे कापतात, तर पारायण काळामध्ये ह्या गोष्टी करायच्या नाही आहेत आपल्याला। तुम्ही हवं तर प्लॅनिंग करा की आम्हाला उद्या पारायण चालू करायचं आहे, तर आदल्या दिवशीच ह्या गोष्टी तुम्ही करून घ्या। त्याच्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम्स म्हणजे बघा आपल्या घरामध्ये ज्या वेळेला आपण पारायण चालू करतो तर काही ना काहीतरी प्रॉब्लेम होतो। म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला कोणीतरी अचानक आपल्या घरामध्ये मृत पावतं कोणीतरी, किंवा महिलांच्या बाबतीत जर विचार केला तर म्हणजे मासिक धर्म येतो।
अचानकच, कारण डेटा फिक्स नसल्यानंतर, म्हणजे डेट वगैरे फिक्स नसल्यानंतर मग असं होतं. तर त्यावेळेला काही घाबरून जायचं नाही आहे. तुम्ही काय करा, आपल्याला पारायण हे अर्धवट सोडायचं नाही आहे. अशा वेळेला आपण, म्हणजे जर मुलगी पारायण करत असेल तर त्यांची आई, अर्धवट राहिलेली सेवा आई करू शकते. तुम्ही आईला सांगा अर्धवट सेवा करायला. जर आई करत असेल तर तुम्ही मुलीकडून करून घ्या, किंवा घरामधील कुठलेही सदस्य असतील त्यांना सांगा, तुमचे वडील असतील, भाऊ असेल त्यांना सांगा की एवढे माझे राहिलेले जे पारायणाचे दिवस आहेत ते तुम्ही पूर्ण करून द्या. तर नक्की ते पूर्ण करून देतील, पण आपल्याला पारायण हे अर्धवट सोडायचं नाही आहे. त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही वेळेला आरत्या करायच्या आहेत. म्हणजे बघा, आता सकाळी ज्या वेळेला आपण नैवेद्य दाखवून धूपदीपाच्या साक्षीने स्वामींची आरती करणार आहे, त्याच्यानंतर आपल्याला सायंकाळी ही आरती करायची आहे. आपल्या सेवा ह्या सकाळीच घ्यायच्यात आपण करून. म्हणजे पारायणामध्ये ज्या ज्या सेवा आहेत मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले, तुम्ही सगळ्या सेवा करून घ्या. तुम्हाला पारायण संपल्यानंतर नैवेद्य दाखवून आरती करायची आहे. त्याचबरोबर जशी आपण सकाळी आरती करतो तशीच आपण सायंकाळी ही आरती आपल्याला करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला किती पारायण करायचं हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. बघा, तुम्हाला 7 दिवसाचं पारायण करायचं असेल, तुम्ही 1 पारायण करा, तुम्ही 7 करा, 11 करा, जेवढे मी तुम्हाला सांगितले तेवढे तुम्ही तुमच्या मर्जीनुसार, शरीराच्या स्टॅमिनानुसार तुम्हाला जेवढे करायचे तुम्ही तेवढे करा. पण आपल्याला या 7 दिवसामध्ये जरी 1 जरी करायचं असलं तरीही आपल्याला 7 दिवसात ते 1 पारायण पूर्ण करायचे. तर हे जे पारायण आपण करतो या काळामध्ये आपल्याला बघा, जसं मी सांगितलं तुम्हाला की काही ना काहीतरी आपल्याकडून छोट्या मोठ्या चुका होतात. तर या चुका, आपल्याला वाटतं की आपल्याकडून चुका तर होतात, आपल्याला कुठेतरी वाटतं की आपल्याकडून चूक झाली आहे, पण त्याची माफी आपल्याला कशी मागायची, म्हणजे आपल्या या चुकांवर काहीतरी निरसन आहे का? तर याच्यासाठी आपल्याला, म्हणजे ज्या वेळेला पारायणाचा पूर्ण दिवस होतो प्रत्येक दिवशी, मग ज्यावेळेला आपण झोपायला जातो, झोपण्यापूर्वी अगदी आपल्याला विष्णू सहस्त्रनाम वाचायचे. कारण विष्णू सहस्त्रनाम हे का वाचतात? कारण हे पापनाशक आहे. आपल्याकडून ज्या काही कळत नकळत चुका होतात, तर त्याच्याकडून, म्हणजे कळत नकळत आपल्याकडून ज्या चुका होतात त्या चुकांना कुठेतरी माफी आपल्याला मागायची असते देवाकडे. तर मग विष्णू सहस्त्रनाम जर तुम्ही वाचलं तर तुमच्या ज्या काही चुका आहेत ते देवही मान्य करून घेतात. त्याच्यानंतर आपल्याला सांगता, म्हणजे पारायणाची सांगता. बघा, मी तुम्हाला सांगितलं की 7 दिवसाचं पारायण करा. पारायण तुम्ही 11 दिवस जर केली तर 12व्या दिवशी सांगता करा. म्हणजे ज्याच्या त्याच्या पारायणाच्या म्हणजे किती पारायण आहेत त्याच्यावर आहे. तर तुम्ही जर 7 दिवसाचं पारायण केलं तर 8व्या दिवशी सांगता करा. का, आपल्याला 7व्या दिवशी सांगता आपण करू शकतो, पण आपल्याला 8व्या दिवशी का करायचे? कारण आपल्याला बघा, आपल्याला 7व्या दिवशी सेवाही असणार आहे. लास्ट दिवस असतो तो, त्या दिवशी सेवाही करायच्या, नैवेद्यही दाखवायचा असतो. मग पूर्ण थकून जाण्यापेक्षा जर आपण फ्रेश, जर 8व्या दिवशी जर सगळ्या काही गोष्टी केल्या, म्हणजे सांगता, मग व्यवस्थित होतं आणि एक चांगल्या प्रकारे ही देवाला आपण नैवेद्य दाखवू शकतो. आणि नैवेद्यामध्ये शक्यतो आपल्या स्वामींना, आपल्याला बघा, स्वामींना बेसनाचे लाडू, पुरणपोळी, कांदा भजी अतिशय प्रिय आहे. तुम्ही यापैकी कुठलाही एक पदार्थ केला, आणि आपली पोळी भाजी वरण भात तर असतंच नैवेद्यामध्ये, तुम्ही यापैकी कोणताही पदार्थ आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही नैवेद्य दाखवला, सांगता ज्या वेळेला आहे त्या दिवशी, म्हणजे असेल तुमची त्यावेळेला, तर तुम्ही नक्की असं करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला आरती बघा, आरत्या ज्या मी तुम्हाला सांगितल्या, तर ह्या आरत्या कधी करायच्यात आपल्याला? 10:30च्या आतमध्ये तुम्ही शक्यतो आरती करण्याचा प्रयत्न करा सकाळी. आणि सायंकाळी हवं तर तुम्ही 6 नंतर, प्रदोष काळानंतर जरी तुम्ही आरती केली तरीही चालेल. त्याच्यानंतर आपल्याला 3 नैवेद्य दाखवायचे. ज्यावेळेला सांगता असेल त्यावेळेला आपल्याला स्वामींना 3 नैवेद्य दाखवायचे. तुम्हाला जे ताटं, बघा, जशी आपण स्वतःला जेवायला ताटं भरतो तशीच आपण पूर्ण 3 ताटं भरून घ्यायची आहेत. 3 नैवेद्य दाखवायचे आहेत आपल्याला. एक जो नैवेद्य असणार आहे तो आपल्या स्वामी महाराजांसाठी, दुसरा कुलदेवीसाठी असणार आहे, आणि तिसरा नैवेद्य पोथीसाठी असणार आहे. तर हे 3 नैवेद्य आपल्याला दाखवायच्या, आरती करायची. आणि जो पोथीचा नैवेद्य असणार आहे तो आपल्याला, तुमच्याकडे गाय असेल तर गाईला चारा, नसेल तुमच्याकडं, शहरामध्ये नसतात अवेलेबल शक्यतो, तर तुम्ही मग तो जो पोथीचा नैवेद्य आहे तो तुम्ही स्वतः ग्रहण करा. आणि बाकीचे जे 2 नैवेद्य आहेत ते तुमच्या घरातल्या लोकांनी
खाल्ले तरी चालेल. त्याच्यानंतर नित्यसेवा. बघा, आपल्याला पारायण ज्या वेळेला आपण करतो तर आपल्याला असं वाटतं की आपण देवाचं तर करतोय, मग पारायण केलं हेच काफी आहे असं वाटतं. पण असं नाही. आपण जी काही देवाची रोजची सेवा असते, म्हणजे ज्यांच्याकडे टाक वगैरे असतील ते देवांना पूजत वगैरे असतात, देवाची काही ना काहीतरी मंत्रस्तोत्र म्हणून पूजा करतात, तर ही सेवा ही आपल्याला चालू ठेवायची आहे. किंवा स्वामींची जी नित्यसेवा आहे आपली, जर तुम्ही 3 अध्याय क्रमशः ह्याच्या पारायणामध्ये तर तेच करणार आहेत आपण, पण ह्याच्या व्यतिरिक्त काही जर तुम्ही नित्यसेवेमध्ये मंत्रस्तोत्र असतील तुमचे, तर तेही तुम्हाला न चुकवायचे नाहीयेत. ते न चुकता तुम्हाला खंडन न पडता तेही चालू ठेवायचंय. कारण पारायण आपण करणारच आहोत, पण त्याच्याबरोबर आपल्याला आपली नित्यसेवाही करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला शेवटच्या दिवशी बघा, शेवटच्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं की नैवेद्य कोणता दाखवायचा आहे स्वामींना. आता त्याच्याबरोबर आपल्याला जे आपण झोपणार आहोत, तर आपण बघा गादीवर वगैरे बरेच जणांना सवय असते की बेडवर झोपायची किंवा खाली गादी टाकून वगैरे झोपतात, तर असं नाही करायचं. आपल्याला जमिनीवर चटई अंथरायची आहे, त्याच्यावर बेडशीट वगैरे तुमचे चादरी वगैरे असतील तर त्या तुम्ही अंथरून द्या आणि त्याच्यावर आपल्याला डाव्या कुशीवर झोपायचे पारायण काळामध्ये. का आपल्याला डाव्या कुशीवर झोपायचे? कारण असं म्हटलं जातं की ज्या वेळेला आपण डाव्या कुशीवर झोपतो, तर आपण जी काही इच्छा बोलून दाखवलेली असते स्वामींना किंवा कुठल्याही पारायणामध्ये आपली कुठलीही इच्छा असो, तर ज्या वेळेला ती इच्छा आपण बोलून दाखवली असते देवाला, तर आपण डाव्या कुशीवर झोपलं तर त्या इच्छेच्या म्हणजे आपण देवाला जी इच्छा बोलून दाखवतो, तर त्या बाबतीतले चांगले जे संकेत आहेत, म्हणजे देव आपल्याला चांगले संकेत देतो की काही ना काहीतरी संकेत देतो की आपली जी भक्ती आहे, आपली पारायणाची सेवा आहे, ती देवापर्यंत पोचली आहे, अशा बाबतीतले आपल्याला देव संकेत देतो. त्याच्यामुळे आपल्याला डाव्या कुशीवर झोपायचे पारायण काळामध्ये. आणि झोपताना बघा, तुमच्याकडे बेडशीट चटईवर तर तुम्ही जमिनीवर झोपणारच आहात, पण आपल्याला जे काही बेडशीट वगैरे आहे तर ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. जर तुमच्याकडे नवीन असतील एक्स्ट्रा तर तुम्ही तेही यूज करू शकता. जर तुमच्याकडे नाहीच आहेत नवीन, पण आहे ते जे रोज तुम्ही डेली वापरता, तर ते तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. कारण आपल्याला बघा, स्वच्छता पाळली तर तेवढंच आपल्यालाही बरं आणि देवालाही चांगलं वाटतं. त्याच्यामुळे आपण तेवढ्या गोष्टी करायच्या आहेत. त्याच्यानंतर काळा कपडा जो आहे, पारायणामध्ये तुम्ही दुसरे कुठलेही वस्त्र घालू शकता. तुम्ही अगदी मुलींचा ड्रेस असेल मग तो कुठल्याही रंगाचा असो, बायकांच्या साड्या वगैरे असतील कुठलाही कलर असो, पण तुम्ही काळा कपडा घालायचा नाही आहे. कारण काळं देवाला प्रिय नाही आहे. काळ्या गोष्टी नाही, काळा कलर कुठलाच देवाला प्रिय नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही काळा कपडा परिधान करायचा नाही आहे. ठीक आहे. आता एवढे नियम आणि अटी होत्या, तर तुम्ही ह्या नक्की पाळा आणि बघा. मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही नक्की पारायण सुरू करा आणि नक्की मला कमेंट करून सांगा की कसा तुम्हाला काय रिझल्ट मिळाला. मी तुम्हाला आधीही सांगितलं, जर तुम्हाला जरी काही रिझल्ट नाही मिळाला तरीही सुरुवातीला काय होतं ना, आपण ज्या जागेवर पारायण मांडतो किंवा आपण ज्या वास्तूमध्ये राहतो, वास्तुदोषही असतो. त्याच्यामुळे जेव्हा आपण एक पारायण करतो तर ते एक पारायण केल्यानंतर ते वास्तुदोष जो असतो तो निघून जायला सुरुवात होते. तर कुठेतरी जागा शुद्ध होते, आपलं मन स्वच्छ होतं, आपलं चित्त शुद्ध होतं. त्याच्यामुळे आपल्याला पहिल्या पारायणामध्ये अनुभव आलाच पाहिजे असं नाही, आपल्याला असं करायचं नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही जेवढे जास्तीत जास्त अजून पारायण करायला लागाल, तसे तुम्हाला अनुभवही येत जातील. काही लोकांना पहिल्या पारायणामध्येही अनुभव येईल, पण जर तुम्हाला जर तुमची वास्तूमध्येच दोष असेल तर थोडा तुम्हाला वेळ लागेल. तर आजची माहिती एवढीच होती. तर तुम्हाला माझी आजची माहिती कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ.